जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. चला मंडळी, घर दाखवतो मी तुम्हाला. सगळं काही दाखव. मी कासिम शेख आज तुमच्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर खूप भारी अशी प्रॉपर्टी आणलेली आहे. स्टार्टिंगला तुम्ही बघू शकतात, हे दोन दोन लाईटचे मीटर आहे, त्यानंतर दोन पाण्याचे नळ आहे. त्यानंतर आपण चाललेले आहे वरती. व्हिडिओ सोडायचा नाही. नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑल करा, कारण की घरं भरपूर येतात आपल्यासाठी इथं. मंडळी, आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आलेली आहे. मंडळी, बजेटमधली ही प्रॉपर्टी असणार आहे. मी लोकेशन डिटेल सगळं काही देणार, सगळं काही सांगणार आहे. थांबले तर एक एक डिटेल तंतोतंतोची इन्फॉर्मेशन आपल्याला इथं भेटणार आहे. सगळ्या बजेटचे घरं आपल्याला या चॅनलवरती भेटतात, पण व्हिडिओ बघायला लागतो, माहिती घ्यायला लागतं आपल्याला. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघणार नाही, माहिती घेणार नाही, कसं तुम्हाला बजेटमधले घरं भेटणार? 10 लाखापासून सुरुवात होती घराची आणि खूप चांगले चांगलं लोकेशन आहे. एरिया पण खूप भारी आहे. तुम्ही एरिया बघू शकतात. सुंदर असा लोकेशन आहे आणि याच परिसरामध्ये सांगतो लोकेशन कुठला आहे, परिसर कुठला आहे, एक एक डिटेल माहिती आपल्याला इथं भेटणार आहे. ओके, तर व्हिडिओ बघत चला. मी लोकेशनचं सांगणार आहे पुढे. सविस्तर आपण चर्चा करू इथं. मंडळी, आजचं टायटल काही असू द्या, पण मी जे सांगणार तुम्हाला ते तुम्हाला ऐकायला लागणार आहे. आणि ऐकलं तर खरं सांगतो, तुम्ही घर इथं घेऊ शकतात. नाही ऐकलं तर मला असं वाटतं की जी चांगली माहिती असणार आहे ती मिस करणार तुम्ही. वारंवार मी बोलत असतो, सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मार्गदर्शन असतात आम्ही दोघं असतात. ओके, आमचे बंधू शाहिद भाऊ आणि मी असतो. आणि एक एक जी गोष्ट असती ती एक एक बोलत असतो. मला माहिती, जे टायटल दिलेले त्या बजेटचे तुम्हाला घर पाहिजे, हाय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 11 लाखामध्ये पाहिजे ना, तर हाय, पहिलं ऐकून घ्या सगळं एकदम आरामशीर. मग त्यानंतर मला असं वाटतं की आज जे बोलणार ना, मला भरपूर असे जे जुने घर विकणारे लोक असणारे ते मला ट्रोल करू शकतात कदाचित. हाय, प्रॉब्लेम आहे जुनं घर खरेदी करायला. एवढं प्रॉब्लेम आहे की विचारू नका. मला हे सांगा, 11 लाखामध्ये घर आलेले, पहिलं तर मायनस पॉईंट जाणून घ्या. त्याची जमीन किती स्क्वेअर फीटची असणार आहे ते पहिला शोध लावायचा. तिकडं तुम्हाला पार्किंग दिसती का? हो, दिसती पार्किंग तुम्हाला, बरोबर ना. पण तिकडं प्रॉब्लेम काय आहे आजूबाजूला ते तर जाणून घ्यायचं का नाही? नाही, खरेदीच करायचंय. एखादा माणूस जे प्रॉब्लेम असलं आणि जे पैसे देऊन घर घेत असन तर त्याच्या गळामध्ये पडून जातो ते प्रॉब्लेम. बरेचशा प्रॉब्लेम असू शकतात एखादं जुनं घर खरेदी करायला. पहिला एक प्रॉब्लेम आहे मेन, तो माणूस कशाला विकतो, त्याचं कारण काय आहे? कोण खरं बोलून स्वतःची वस्तू विकत नाही, हे लक्षामध्ये ठेवावं. आणि एकदम सिटीमध्ये जे घर आहे ते का विकत असेल? एकतर घर छोटं असणार आहे, किंवा टू व्हीलर पार्किंग दारासमोर नाही भेटणार, कुठंतरी लावायला लागणार आहे. एकतर आजूबाजूवाल्यांची जेव्हा त्यांनी घर बांधलं असेल त्यावेळेस किरकिर झालेली असणार आहे. असे बरेचसे प्रॉब्लेम असू शकतात. एक एक प्रॉब्लेम बोलायला गेला आपण तर लोक बोलणार की हे काय पंचायत लावली. पण आपल्याला काय करायचंय? घर खरेदी करायचं. पण मंडळी, हे जे 11 लाखाचे घर आहे त्याच्याबद्दल सांगतो मी. पहिलं तर हे जाणून घ्या, सिटीमध्ये तुम्हाला जे 500 550 स्क्वेअर फीटचं घर पाहिजे, 400 स्क्वेअर फीटचं मोठं घर पाहिजे, ते भेटणार नाही ह्या बजेटमध्ये. तुम्ही 50 लाख पण खर्च केले ना की एखादं सुंदर चांगला घर पाहिजे आपल्याला, स्वातंत्र्य घर पाहिजे, तिकडं 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग पाहिजे, तर ते भेटणार नाही. का भेटणार नाही माहिती तुम्हाला? कारण की तो घर सिटीमध्ये आहे. आणि असे घर जे असतात ना,
साईडून संपूर्ण एरियामधून बाउंड्री वॉल बांधलेली आहे, बरोबर ना. आणि त्यानंतर तो घर बांधलेला आहे, तर त्याचा बजेट वेगळा असणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. ओके. पण असं घर पाहिजे असेल आपल्याला, तर मला असं वाटतं की कोणाकडून पण प्लॉट खरेदी करा. 4.5, 5 लाख, 6 लाखापर्यंत येणार आहे. बजेट 20 लाखाचाच ठेवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. एक 500 स्क्वेअर फीट पर्यंत बांधकाम करा. बाउंड्री वॉल बनवा तुम्ही स्वतःची, त्याच्यामध्ये कार पार्किंग ठेवा, 2 व्हीलर पार्किंग ठेवा, एकदम व्यवस्थित. काही प्रॉब्लेम येणार नाही, कोण तुम्हाला अडवणार नाही, कोण काय किरकिर नाही करणार. कारण की स्वतःच्या इकडं आता तुम्ही एखादं घर बघत असाल, बघा हा 11 लाखाचा जो घर आहे तो पण वस्तीमध्येच आहे. आजूबाजूला चिटकून जे भिंत आहे, पार्किंग जी आहे 2 व्हीलरची, रस्त्याच्या एक 300-400 मीटर दूर पार्किंग 2 व्हीलर लावायला लागणार, दारासमोर नाहीये. छोटासा रस्ता आहे, नाही छोटा नाही मोठाच आहे. हे 11 लाखाचं घर जे आहे ना, सांगतो मी, मला माहिती, मग आपल्याकडं डझनभर प्रॉपर्टी येऊन पडलेले, भरपूर घर आलेले. आपला चॅनल जो आहे व्हायरल आहे, बघायला गेले सगळे व्हिडिओ व्हायरल असतात. म्हणून इथले जेवढे आपले एजंट ब्रोकर आहे सगळे येऊन आहे ना ऑफिसला येऊन भेटतात आपल्याला, कंटिन्यू ऑफिसला येऊन भेटत असतात. त्यांच्याबरोबर बोलणं चालू असतं आपलं, आणि ते प्रॉपर्टीची लिस्टिंग करतात आपल्याकडे की असं घर आलेलं, अशी ही प्रॉपर्टी आलेली आहे. ओके, ते सांगत असतात. तर ह्याच्यामधलंच आहे, पण लोन नाही होणार आहे. टॅक्स पावती, लाईट मीटर ह्याच्यावरती नावावरती होणार आहे हे घर. आता लोन का नाही होणार? एरिया थोडासा स्लिम एरिया आहे, चांगला एरिया, कॉर्पोरेशनचा बस स्टॉप आहे, पाणी आहे, सगळे. आता तुम्ही बोलणार जे स्टार्टिंगला जे घराचा व्हिडिओ दाखवला, पण सांगतो मी तुम्हाला, हे ज्या घरामध्ये बसलेले हे कितीचा असणार आहे, किती BHK असणार आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो की 20 लाखामध्ये तुम्ही आरामशीर नवीन घर बांधू शकतात. एरिया तुमच्या हिशोबामध्ये, जिथं प्लॉट स्वस्त भेटतात 5.5, 4.5 असे इथपर्यंत भेटतात, तिकडं तुम्ही 1500 रुपये रेट देऊन तुम्ही बांधकाम करून घ्या. तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल तर शिक्रापूरच्या इकडं कासारी फाटा किंवा सणसवाडीमध्ये तर आपल्याकडे रिसेल प्लॉट पण मौजूद आहे, ते पण घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आता ह्या जे घरामध्ये मी बसलेले, हे जिना पाठीमागे दिसतो तुम्हाला, हे घराचे 2-2 लाईटीचे मीटर, हे 1 करोडचं घर आहे. खाली 1 BHK आहे, फर्स्ट फ्लोअरला 1 BHK, ग्राउंड फ्लोअरला 1 BHK, सेकंडला 1 BHK, आणि आपण थर्ड फ्लोअरला पण 1 BHK, आणि 4th फ्लोअरला आपण आहे. म्हणजे 1, 2, 3 1 BHK, आणि एक हॉल किचन मोठा, आणि एक 15-15 हजार रुपये रेंट धरून चाला. म्हणून या प्रॉपर्टीचे जे ठेवलेले 1 करोड योग्य ठेवलेले. आणि कारण की इकडं 4-5 गाड्या तुम्ही स्टार्टिंगला बघितलं, 4-5 गाड्या पार्किंगचे असणार इथं लावायचे, काही प्रॉब्लेम नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आता तुम्हाला हे घर खरेदी करायचे असेल तर माझा नंबर देतो मी, 9028750499. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर असणार आहे, ते तुम्ही बघून मला डायरेक्टली कॉल करू शकतात, संपर्क करू शकतात. तुम्हाला हा जो लोकेशन आहे, पुणे एअरपोर्ट रोड, नागपूर चाळ इथला परिसर आहे, या लोकेशनमध्ये तुम्हाला प्रॉपर्टी आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला संपर्क करू शकतात. ओके. हे व्हिडिओ आवडले नाही आवडले काही प्रॉब्लेम नाही, पण मी महत्त्वाची माहिती तुम्हाला आज इथं दिलेली आहे. तर जय महाराष्ट्र, जय जय पुणे.